मुंडवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मुंडवा तालुका हवेली जिल्हा पुणे शताब्दी वर्षपूर्ती निमित्त शताब्दी वर्षपूर्ती समारंभ सोहळा तुलसी हॉल मुंडवा येथे संपन्न झाला। माननीय विद्याधर अनासकर साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद राज्य मंत्री दर्जा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कार्यक्रमाला माननीय रमेश अप्पा थोरात, कैलासराव कोदरे, जगन्नाथ बापू शेवाळे, आमदार चेतन तुपे, दिगंबर दुर्गाडे सर, प्रकाश अप्पा म्हस्के, सुरेश अण्णा घुले, बंडू ताता गायकवाड, उमेश गायकवाड, अजित काका गायकवाड, सदानंद कोदरे, जितीन कांबळे तसेच मुंडवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सर्व सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचे स्वागत प्रथमतः बैलगाडीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक काढण्यात आली। हलगी वादनामध्ये सर्व मान्यवर व अतिथी यांचे स्वागत सत्कार करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महाआरती करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन संस्थेचे अध्यक्ष संजय सोपान गायकवाड व उपाध्यक्ष दत्तात्रय कोदरे व संस्थेचे सदस्य यांनी केले। सेवा सहकारी संस्थेचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळा या ठिकाणी होतोय। या प्रसंगी उपस्थित असलेले अनासकर साहेब, त्याचप्रमाणे कैलास मामा कोदरे, त्याचप्रमाणे जगन्नाथ बापू शेवाळे, रमेश अप्पा थोरात, दुर्गाडे सर, इतरही सर्व व्यासपीठावरची मंडळी, कारण आताच सूत्रसंचालनाने सांगितले की कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे आणि सकाळी माझ्या अंदाजे 9:30-10 आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलेला आहात। त्यामुळं सर्वप्रथम आपल्या सर्वांनाच या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा। खरं तर आज आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पुण्यात आहेत आणि खूप बैठका लावल्यात, माझी पळापळ चालली आहे। सकाळी तिकडे गेलो, परत इकडे आलो आहे, आता परत तिथेच जायचं आहे, कारण एक दुपारी महानगरपालिकेची कात्रज परिसरातल्यासाठी मीटिंग लावली। पण आता जगन्नाथ बापूंनी जे सांगितलं तेच खरं आहे। सहकाराच्या बाबतीत सहकाराची चळवळ पुढे गेली पाहिजे, पण त्याबरोबर त्या चळवळीची माणसं आहेत ती अतिशय प्रामाणिक असले पाहिजे। ती माणसांना जर त्या संस्थेबद्दल आत्मीयता असेल, त्या गावातल्या लोकांच्या हिताची तळमळ असेल, तर निश्चित असा शतक महोत्सवी कार्यक्रम एवढ्या दिमाखात होऊ शकतो। अन्यथा चालू झालेल्या संस्था दशक सुद्धा पाहत नाही, त्या बंद झालेल्या आपण बघितलेल्या आहेत। त्यामुळे ज्या ज्या मंडळींनी या संस्थेच्या स्थापनेपासून आज तुम्ही इथं जे बसलेला आहात शतकात, ज्या ज्या मंडळींनी या संस्थेच्यासाठी योगदान दिलं, वाढीसाठी, वाटचालीसाठी, त्या सगळ्यांनाच त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांनी केलेल्या कार्याला आपण सगळ्यांनी या ठिकाणी आठवण केली पाहिजे। कारण त्यांनी लावलेलं रोपटे आज माझ्या अंदाजे शताब्दी करत असताना जी मंडळी स्थापनेत असतील त्यातलं जर कोणी आपल्या हयात असेल तर हे आपलं भाग्य आहे। पण मला नाही वाटत, कारण शेवट पिढी नसेल, पण त्या पिढीने जो दूरदृष्टी ठेवून कार्यक्रम केला आखला होता त्याच्यामुळं आज आपल्याला ही फळं चाखायला मिळत आहे। मागच्याच आठवड्यात बापू दादांच्या समोर एक विषय चर्चेला आला आणि साखर कारखान्यांचा राहिलेला अतिरिक्त ऊस या विषयावरती चर्चा होती आणि त्यावेळी मी दादांना सांगितलं की दादा, हे सगळं चाललेलं आहे, तुम्ही करताय, कारखाने उशिरापर्यंत चालू ठेवण्याला, काही पाऊस पडला, ऊसाचं जोपर्यंत कांदे उभं आहे तोपर्यंत कारखाने बंद होणार नाही असं सरकार सांगतंय, तर यशवंतच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी हा निर्णय घ्यावा। दादांनी सांगितलं आम्ही सगळे तयार आहोत, परंतु तुम्ही सांगितलेलीच गोष्ट सांगितली की अशा लोकांनी पुढे या तू घेतो का जबाबदारी सगळ्यांना एक करायची, चांगली माणसं एकत्र आण, आपण बसूया त्याच्यावरती, सरकार म्हणून आम्ही मदत करतो, तिथली परिस्थिती बघू, त्याचा सगळ्याचा बघू, तुम्ही सगळी त्या हवेलीच्या पूर्व पट्ट्यातली जी माणसं आहेत ती एकत्र या, कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे। म्हटले आमदार झालाय तू पुढाकार घेतो का? म्हटलं दादा सगळ्यांशी बोलतो, एकट्या दुकट्याचं काम नाहीये, यशवंत हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। पण आज बापूंनी तो काढला, बापू आपण जर सगळे एकत्र बसलो या विषयावरती, सगळ्या गावगावचे प्रमुख, आणि याच्यात जर मार्ग काढायचा प्रयत्न केला तर हे जे चुकीच्या पद्धतीने थांबलेलं काम आहे हे पुन्हा एकदा पुढे नेता येईल। निश्चित ऊस कमी होतोय,
असाही प्रश्न काही लोक विचारतात. आता हडपसर संपलं, मुंढवा संपलं, भोसुंगी संपलं, लोणीपर्यंत गुंठेवारी पोचली, मग तुम्ही कारखाना काढून काय करणार? पण एक गोष्ट आहे की तुम्ही विचार फक्त हवेलीचा नका करू. कोल्हापूरचा, सांगलीचा ऊस आता कर्नाटकमध्ये चाललाय, कारण गाळप होत नाही. उद्याच्या काळात तुम्ही जर चांगला कारखाना चालवला तर तुमच्या इथं आटपाडी सांगली भागातून सुद्धा ऊस येऊ शकतो. तर काय हवेलीतच पिकला पाहिजे याची काही गरज नाहीये. त्याच्यामुळं सहकार जर जगवायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लॉंगचा विचार केला पाहिजे, कारण क्षेत्र पाणी वाढतंय, सिंचनाचे प्रकल्प वाढत आहेत. त्यामुळं हा सुद्धा सगळीच प्रमुख मंडळी आहेत म्हणून बँकिंगशी संबंधित नसलेला विषय घेतला आहे. आनसकर साहेब तर सतत आपल्याला मार्गदर्शन करत असतात. कैलास मामांच्या नेतृत्वाखाली एक मोठी बँक चालते, ज्या बँकेचा मी सभासद आहे. आप्पा आणि दुर्गाडे सर सुद्धा जिल्हा बँकेवरती काम करतात. मी सुद्धा साधना बँकेच्या माध्यमातून काम करतो. परंतु आता जसं राज्य बँकेवर प्रशासक नेमायची पाळी आलेली आहे, आता सध्या आम्ही ऐकतोय, वाचतोय की बँकांचं सुद्धा आता खाजगीकरण सुरू झालेलं आहे. नॅशनलाइज बँका सुद्धा पुढच्या काही काळामध्ये खाजगी झाल्या तर नवल वाटायला होतं. गेल्या 7-8 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेच्या फंडातले 5 लाख रुपये सरकारने घेतलेले आहेत. आज रिझर्व्ह बँकेलाच उद्याच्या काळामध्ये बूस्टर डोस द्यावा लागतो की काय? जी बँक या सगळ्या बँकिंग क्षेत्राला बूस्टर देते त्यांनाच उद्याच्या काळात बूस्टर डोस द्यावा लागतो की काय? अशी परिस्थिती आहे. यावर्षी केंद्र सरकारने असं ठरवलं होतं की 70,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला बूस्टर मिळतील, पण प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेच्याकडेच 30,000 कोटी रुपये जमा झाले. 40,000 कोटी रुपयाची तूट ही रिझर्व्ह बँकेलाच आलेली आहे. त्यामुळे उद्याच्या काळात जर परिस्थिती अशीच राहिली आणि गांभीर्याने जर घेतलं नाही, जागतिक परिणाम असतील, GDP मायनस असेल, युद्धाचे परिणाम असतील, पण तरी सुद्धा जर 5-5 लाख कोटी रुपये राज्यकर्ते जर बँकिंग क्षेत्रातले घेत असतील तर मग राज्यकर्त्यांच्या कारभारावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि मग उद्या अतिशय परिस्थिती बिकट झाल्यावर आनसकर साहेबांनाच रिझर्व्ह बँकेवर प्रशासक म्हणून सल्लागार म्हणून नेमायचं का? अशी परिस्थिती देशात असं सगळी वाटचाल चाललेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी रिझर्व्ह बँक सहकाराच्या बाबतीत अतिशय काटेकोरपणे दक्ष असते की बाबा ह्यांच्यात कधी चूक सापडते, त्या रिझर्व्ह बँकेला आता सहकार क्षेत्राने दिशा देण्याची की बँकचे रिझर्व्ह कसे चांगले ठेवावे. तुमचे रिझर्व्ह तुम्ही चांगले ठेवले पाहिजे. तुमचं नावच रिझर्व्ह बँक आहे, ज्याच्याकडे रिझर्व्ह नाही अशी रिझर्व्ह बँक ह्या देशात काय कामाची? हा प्रश्न या निमित्तानं सहकार क्षेत्रातून आता विचारला गेला पाहिजे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या शताब्दीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. मला दादांच्या इथं 1:30 वाजता पोहोचायचं आहे. त्या सगळ्यांकडून मला खरंच मार्गदर्शन मिळालं आणि मनापासून सांगतो. माऊली असतील, माऊली बोलून गेलेले घेत प्रमुख पाहुण्याचं एक दुःख असतं. तर येतो लवकर पण जाऊ शकत नाही. आणि जो माऊली गेले, बरंच बोलून गेले, माऊलींना उत्तर द्यायचं पण ऐकायला माऊली नाही. त्यामुळे व्यक्तीच्या भेटी त्यांना दुर्गाडे सरांचं भाषण खरंच ऐकत बसा असं वाटत होतं. तुमचा फ्लो, तुमचे एखादं मुद्दे मांडण्याची पद्धत, कारण व्यक्ती ही नेहमी शेवटपर्यंत शिकत असते या मात्राचा मी आजही शिकतो. त्यामुळं दुर्गाडे सरांनी सांगितलं तेही माझ्या लक्षात राहील, तेही दिवस जातील, काही लक्षात राहील. परंतु सहकार कधी जाणार नाही. सहकार शेवटच्या अंतापर्यंत आहे. सहकार राहिला पाहिजे. त्याच्या तळागाळातल्या लोकांसाठी त्यांना खरंच सक्षम करण्याचा असेल तर या अर्थव्यवस्थेत सहकाराची गरज आहे असं मला वाटतं. आज या कार्यक्रमात मला बोलत प्रथम माझे मित्र, माझ्या बँकेचे अध्यक्ष आरोग्य आपण मी खरंच आजपर्यंत कुठल्या विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यक्रमाला खरंच नाना मला वाटलं की आज गेलं पाहिजे. मी आरोग्यला म्हटलं मला जायचंय. आणि तिथं आल्यानंतर ज्या पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतनं मला रिसिव्ह केलं गेलं
इथं आल्यावर गणरायाची आरती केली. त्या आरती होत असताना सगळ्यांची श्रद्धा आहे. आरती करत असताना मी जरी सगळ्यात पहिला असलो आणि शेवटचा मनुष्य 50 फुटावर असला तरी दोघांच्या मनातली श्रद्धा ही एकच आहे. त्यामुळं अनेक वेळेला काही मुलं ज्यांना मिसळून फुटलेलं नसतात ते पण सामाजिक माध्यमांवर बोलत असतात, श्रद्धे या विषयावर बोलत असतात. त्यामुळे श्रद्धा, सहकारावर असलेली श्रद्धा ती सहकाराच्या त्या संसाराचा संचालक असू दे किंवा सभासद असू दे, त्यांच्या मनातील दोघांच्या मनातील श्रद्धा ज्यावेळी एकाच खोलीची असते त्यावेळी ते सहकारी संस्था पुढे जायला अडचण येते. हे शब्द म्हणून बरं एकदा बोललं गेलं. काही लोकांनी सांगितलं की अध्यक्षाने की शक्यतो मी या समारंभाला राजकीय व्यक्तींना बोलवायचं टाळलं, पण प्रणव लावणे आणि त्यावेळी त्यांचं म्हणणं असं की प्रोटोकॉल मार्गदर्शन, पण ते खरं बघायला जात मला अभ्यास सांगतो. सत्ता, राजकारण आणि सत्ता हे सहकाराला असलेलं कुंपण आहे आणि कुंपण असायलाच पाहिजे. हे कुंपण असायला पाहिजे. कुणी काही म्हणणं, राजकीय व्यक्तीचं सहकाराचे स्थान हे अनन्यसाधारण त्या राजकीय व्यक्तींच्या मार्फत सहकाराला एक सत्तेचं कुंपण दिलं जातं, सहकाराची सुरक्षितता. फरक इतकाच आहे, ज्यावेळी कुंपण शेत खायला लागतं त्यावेळी मात्र अवघड परिस्थिती होती. तेव्हा राजकीय व्यक्तींनी सहकारात असू नये. मी या मताचं आहे की त्यांनी असावंच, असायलाच पाहिजे. कारण कुठली संस्था स्थापन करायची म्हटलं तर रिझर्व्ह बँकेमध्ये आम्हाला सांगितलं तुम्हाला एखादी बँक काढायची असेल, मामांना माहिती विशिष्ट कॅपिटल पाहिजे, 4 कोटी रुपयाचं भांडवल आणि 3000 सभासद. 3000 सभासद गोळा करण्याची ताकद त्या भागामध्ये लोकांचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याच मार्गात असते. आणि अशी व्यक्ती राजकीय पुढारी असणे यात काही वावगं नाही. त्याच्यावर विश्वासू लोक भांडवल देत असतात. त्यामुळं राजकारणाच्या माध्यमातून आलेली सत्ता ही सहकाराचं कुंपण आहे आणि ती असायलाच पाहिजे या मताचा व्यक्ती. त्यामुळं मी जरी सहकारात असलो तरी माझा वावर सतत या राजकीय मंडळींमध्येच असतो. त्यामुळे त्यांचा उपयोग आपल्याला खूप सहकारामध्ये पॉझिटिव्ह अर्थाने होत असतो. त्यामुळे त्यांची आवश्यकता सहकाराला आहेच, असायलाच पाहिजे. अनेक वेळेला काही लोक सांगितलं आपल्या 100 वर्षाच्या इतिहासात महिला अध्यक्ष नाही, महिला अध्यक्ष नाही तरी अशी तरी खंत पण घेतली. महिलांचं पण सहकारामध्ये महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक आपल्याला असं वाटतं तुम्ही काय करा, आम्ही संस्था चालवतो. पण एक गोष्ट सांगतो, तुमच्या संचालक मंडळामध्ये नुसती महिला सदस्य असेल, ती जर तुमच्या संचालक मंडळाच्या मीटिंगला हजर असेल तर अख्ख्या संचालक मंडळाच्या वागण्यावर कंट्रोल येतो. नुसती त्या महिलेच्या उपस्थितीमुळे आपलं बोलणं चालणं हे टेपरून धरून असतं. आपण आता बोलत नाही. त्यामुळे जर त्यांची उपस्थितीच एवढी आपल्याला शिस्तलोन जात असेल तर त्यांचं सहकाराचं पार्टिसिपेशन किती शिस्तलोन जाईल याच्याकरता माझी महिला भगिनींना नम्र विनंती आहे, तुम्ही जास्तीत जास्त या सहकारात भाग घ्या. जास्तीत जास्त तुमच्या सचिवांना विचार आहे असं का असं का. एखादी महिला प्रश्न विचारते म्हटल्यानंतर त्याला गृहपाठ करूनच बसावं लागतं. त्यामुळे महिला अध्यक्ष नाही आजपर्यंत, ती उडी पुढच्या काळामध्ये भरून काढा. त्यांना पण तेवढंच एक सहभागाला एक संधी द्या. आज खरं म्हणजे माझी एक विनंती आहे, तुम्ही मला सांगितलं की मार्गदर्शन करा. माझ्याजवळ वय नाही, अनुभव नाही, पण एक गोष्ट मी निश्चित सांगेन, अशा एखाद्या समारंभाला बोलून मार्गदर्शन नीटमध्ये होत नाही.
त्याच्यात तुमच्या अख्ख्या संचालक मंडळाने किंवा साहेबांनी जसं सांगितलं तशा अनेक या पतसंस्था विविध कार्यकारी संस्थांच्या लोकांनी एकत्र येऊन एका दिवसाची कार्यशाळा म्हणजे आपण मुंबईला वाशिममध्ये जिल्हा बँकेची घेतली होती. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नावर, कारण नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड, या जगात कुणीच सर्व गुण संपन्न, तुमच्याशी विचाराचा आदान परत करत असताना अनेक गोष्टी तुम्ही पोचवता. पण आपण सुचवू कसं, बोलू कसं, आपण बोललो तर काय होईल असं प्रत्येकाला वाटत असतं. पण एखाद्या लहानातल्या लहान मनुष्य देखील बँकेच्या वसुलीच्या कामात एका शिपाई देखील एक पटकन एखादा उपाय पोचवतो आणि तो आपल्याला पटतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारांचं एक कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे. याच्या अगोदर सर्व संचालकांना माझी एक विनंती असेल, आपण जी संस्था चालवतो त्या संस्था स्थापने पाठीमागचं नेमकं उद्देश काय, त्याचे नेमकं उद्देश काय आणि कशाकरता आपण संस्था काम करत असतो, त्याचं ऑब्जेक्ट काय आणि आपल्याकडनं काय नेमकी अपेक्षा आहे समाजाची, सरकारची, याचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. मगच तो संस्थेच्या संचालक मंडळावर पंचालक मंडळ म्हणून तो नीट काम करू शकतो. वस्तुस्थिती अशी आहे, अनेक ठिकाणी मी बघतो बँकांच्या संचालकांनी आपल्या स्वतःच्या बँकेचा बायलॉज कधी वाचले, उपविधी कधी वाचले नसतात. जे उपविधी आता त्यांनी सांगितलं की सगळ्यांना मतांचा अधिकार द्या. उपविधी म्हणजे काय, संस्था म्हणजे काय. अनेक लोकांनी सांगितलं तुम्ही सगळे मालक आहात, आप्पांनी सांगितलं तुम्ही सगळे मालक आहात. मालक म्हणजे कोण, जबाबदार आहे. मालक ते संस्था चालवतो. पण सगळे मालक एका वेळी 30,000 मालक जर संस्था चालवायला लागले तर मेस होऊन जाईल कोणतं. म्हणून त्यांना मिळालेल्या अधिकारात ते मतदानाद्वारे आपल्यातलेच काही लोक संचालक म्हणून निवडून देतात आणि त्यांना सांगतात तुम्ही आमच्या वतीने कारभार करा. आणि तो कारभार कसा बघा याच्याकरता उपविधी केले जातात. आणि ते उपविधी कायद्याच्या कक्षेत आहेत का नाही हे सगळं आयुक्त तपासतो आणि तुम्हाला देतो आणि सांगतो असा तुम्ही कारभार बघा. त्यामध्ये संस्थेची उद्दिष्ट हे गाठण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम करा हे संपूर्ण त्या उपविधीमध्ये असतं. पण त्या उपविधीचं वाचन संचालक करत नाही. दुर्गडसाहेब हे शोकत ठीक आहे, हे सत्य आहे. आणि माझा उद्देशच मला कळला नाही मी इथं का आहे, तर ते उद्देश अचूक करण्यासाठी ज्या मार्गाने मला जायचे तो मार्गच मला सुचत नाही. आणि सरकार कायदा आहे, आपण बऱ्याच वेळा म्हणतो कायदा आहे कायदा आहे कायदा आहे कायदा आहे. कायदा म्हणजे काय हो, कायदा म्हणजे असं आहे राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला जे वाटतं या संस्थेने कसं चालावं काय करावं ते राज्य शासनाच्या मनामध्ये जे आहे ते कायद्याच्या रूपाने राज्य शासन व्यक्त करतं. ते माझ्या मनात आहे, हे कायद्याच्या रूपाने मी तुम्हाला व्यक्त करतो. तसं त्याने सांगितलं या मालकांनी आपल्यापैकी काही लोक संचालक म्हणून आपल्याकडं संस्था चालवण्याकरता त्यांनी अधिकार दिले. मग या लोकांनी आम्ही संस्था कशी चालवली ते वर्षातनं एकदा तुम्हाला समजून सांगण्यासाठी कायद्याने वार्षिक सरदार सभेचं आयोजन केलं. आणि तुम्ही सांगितलं पाहिजे अरे तुम्ही आम्हाला संस्था चालवायला दिली, आम्ही ती कशी संस्था चालवली हे समजून घेण्याकरता वर्षातनं एकदा या. आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या आधारावर आम्ही सांगतो आम्ही संस्था उत्कृष्टपणे चालवलेली आहे ते आधार समजून घ्या आणि पुढच्या वाटचालीची दिशा ठरवण्याकरता आपण आपापसात चर्चा. हा कायद्याचा उद्देश, हा सरकारला अपेक्षित असणारी वार्षिक सरदार सभेची आवश्यकता. प्रत्यक्षात विचार करा अशी वार्षिक सरदार सभा घडते का, नाही. वार्षिक सरदार सभा म्हणजे आपल्याला असं वाटतं सर्व सभापदांना सभा सुरू झाली की सभेच्या सुरुवातीला सांगितलं जातं सुग्रास भोजनाची व्यवस्था केलेली. मग त्यावर ठरतं की सभा चांगली आहे का वाईट आहे. संचालक मंडळ सांगतात आप्पा की आमचं CRR इतकं आहे, आमचं हे इतकं आहे, आमचं ते इतकं, आमचं ते इतकं, आमचं शेड्यूल इतकं आहे, उत्कृष्टपणे काय. पण हे निकष समजून घेण्याची ताकद समोरच्या सभासदात आहे का, हा एक महत्वाचा आहे. त्यामुळे आधी माझ्या सभासदाला मी जे व्यवसाय करतो विविध कार्यकारी संस्था व्यवसाय करते तो व्यवसाय समजून सांगणं, त्याला त्यातला एक्सपर्टाईज करणं हे खरंच संस्थेचं पहिलं काम. परंतु तसं होताना दिसत नाही. एक घडलेलं उदाहरण सांगतो.
आपण सांगतो आमचे भांडवल पारवता आता 12%, रिझर्व्ह बँकेने सांगितलं 9%, जोरदार काळ्या असतात. एका सॅलरी करणाऱ्या बँकेने सांगितलं आमचे 32%. इतक्या काळापासून पण याच्या मागचा नेमका उद्देश काय? त्यांनी सांगितलं पॅक्स ही सरकारातली त्रिस्तरीय रचना मधला मूळ गाभ आहे, पाया. आणि पाया जर भक्कम असेल तर ती सहकाराची त्रिस्तरीय रचना, 3 टायर सिस्टीम ही भक्कम होईल. ब्रिटिशांच्या काळापासून हा विचार. मध्यंतरी मी लोककथेमध्ये रिझर्व्ह बँकेची गोष्ट हे आर्टिकल लिहिलं. त्या 2-3 आर्टिकलमध्ये ब्रिटिशांच्या काळात टॅक्सबद्दल मी खूप मोठं लिहिलं. डीपमध्ये जोडलेले टॅक्स नेमका कशा करता असतात. दुर्घटनेकडे सांगितलं योग्य आहे. टॅक्स नावाचं विविध कार्यकारी संस्था, विविध अनेक प्रकारे तुम्ही कार्य करू शकता. तुमचा उद्देश काय? तळागाळातल्या शेतकऱ्याला सक्षम बनवणं हा उद्देश आहे. मग तळागाळातल्या शेतकऱ्याला सक्षम बनवायचं असेल आर्थिकदृष्ट्या तर मी काय काय केलं पाहिजे हा विचार आपल्या मनात. त्याला लोन देऊन तो सक्षम होईल का? नाही म्हणा. तू कर्जबाजारी होईल, तुम्ही रिपेमेंटला त्याच्या मागे लागला. पण त्याच्या कर्जाची वसुली करायची असं असेल तर बँकिंगमधलं सगळ्यात मोठं तत्व असं आहे, कर्जाची वसुली ही कर्जदाराच्या उत्पन्नातूनच झाली पाहिजे. याच्याकरता त्याला उत्पन्नक्षम बनवायचं काम त्या सोसायटीचं. कर्जाची वसुली त्या घरदार जप्त करून त्याला घराबाहेर हाकलून त्याचा नांगर जप्त करून कर्जाची वसुली सहकाराला अपेक्षित नाही. त्यामुळे वसुली ही त्याच्या उत्पन्नातून झाली पाहिजे. त्याच्याकरता उत्पन्नक्षम केलं पाहिजे. हे काम विविध कार्यकारी सोसायटी. मग शेतकऱ्याला मी नुसतं कर्ज दिलं पण त्या कर्जाचा विनियोग योग्य प्रकारे होत आहे. त्याला कर्ज मिळतं का? टाइमली मिळते का? जेव्हा पाहिजे तेव्हा मिळते का? ॲडिक्वेट मिळते का? जेवढं पाहिजे तेवढं मिळते का? ही सगळी म्हणजे दुर्घटना सर आजकाल महत्त्वाची झाली. आजकाल असं वाटायला लागलं आहे प्रत्येकाला की मी 10 मागितले तर मला 5 मिळेल. नको असं नको 10 मागतो. तुम्हाला पण वाटायला लागलंय तरी 10 मागितलं म्हणजे खरं त्याला 5च पाहिजे. तुम्ही पण काढा. हे जे संकल्पना आहे ह्या कुठेतरी बदलल्या. PDCCने आत्ताच एक उपक्रम सुरू केला. सुप्रियाताईच्या मार्गदर्शनात त्यांनी स्वतः गाडी तयार केली आणि प्रत्येक खेडेगावात जाऊन त्यांनी पहिल्यांदा पुरंदर मला वाटतं ट्रायलला घेतल्या आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या महिलेला बँकेचा अकाउंट उघडायला सांगते. त्यांची गाडी तिथं जाते आणि त्याला बँकिंग म्हणजे काय ते महोत्सव साजरा झाला आणि त्या कार्यक्रमाला देशाचे अर्थमंत्री जेटली साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री त्यावेळेचे आणि अनेक मंडळी आणि 50-60 हजार शेतकरी, विविध कार्यकारी संस्थांचे सभासद त्या ठिकाणी हजर होते आणि एक भव्य दिव्य असा सोहळा त्या ठिकाणी साजरा झाला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि तिचे मालक आपण आणि आम्ही सगळे संचालक जे आहोत ते चालक आहोत. आणि म्हणून 38 वर्षापूर्वी माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आलो त्यावेळेस अनासकर साहेब 53 कोटीचं कर्ज होतं आणि 102 कोटीच्या ठेवी होत्या पुणे जिल्हा बँकेच्या. आणि मग आम्ही स्वर्गीय चंद्रकाका जगताप चेअरमन आणि मी व्हाईस चेअरमन. लक्ष्मी रोडला तुम्हाला माहित असं सिटी पोस्टापाशी एकदम छोटंसं ऑफिस एकदम. आणि तिथून सुरुवात झाली. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि माझ्यासारखा कार्यकर्ता मी सिनियर आहे सगळ्यात. 38 वर्ष मला झाली आणि आज 11,500 कोटीच्या ठेवी आहेत आणि 8,500 कोटीचं कर्ज वाटप आहे. आणि गेल्या वर्षी 280 कोटीचा नफा झालाय. या वर्षी 350 कोटीचा नफा झाला बँकेला. या आशिया खंडात आणि देशामध्ये सर्वाधिक नफा हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला झालेला आहे आणि त्याचे मालक तुम्ही आहात. विविध काही सोसायटीचे
इथं शताब्दी म्हणून जरी जमलेलं असलं ना तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती ही बँक ही तुमच्या मालकीची आहे आणि आमच्या सरकारला तुम्ही चालक करून बसवलेला आहे आणि म्हणून बँक आणि बँकेची सेवा या वैद्यनाथ समितीमुळे खरं अनस्कर साहेब हे प्रॉब्लेम झाले. सचिवांचे सचिव आहेत का कोणी आता चालू सचिव कोण आहे आहेत का कोणी आहेत का आहे बाबा या मुंढवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या शतकोत्सव समारंभामध्ये सहभागी होताना आपल्या सर्वांच्या साक्षीने सहभागी होताना मला अतिशय आनंद वाटतोय. अतिशय सर आम्हाला हा समारंभ साजरा करण्याची प्रथमतः गरज होती. हा समारंभ साजरा करण्याचा हेतू आणि उद्देश हा आमच्या सभासदांमध्ये काही दिवसापूर्वी 100 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था 26/2/1919 रोजी संस्था स्थापन झाली. या संस्थेला 26/2/2019 ला 100 वर्ष पूर्ण झाली आणि ही 100 वर्ष पूर्ण झाल्यामध्ये प्रामुख्याने 3 कालखंड गेले. सुरुवातीला 1919 पासून ही संस्था स्थापन झाली तेव्हा इंग्रजी राजवटीच्या सहकारी कायद्यामध्ये ही संस्था जन्माला आली. 1919 आणि ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 साली 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला आपली घटना अंमलात आली. आपल्या घटनेमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सहकार कायदा अस्तित्वात आला आणि 7/10/1964 ला त्या मुंढवा इंडस्ट्रियल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं नामकरण मुंढवा विविध कार्यकारी सोसायटी झालं आणि तो सहकाराच्या माध्यमातून ह्या संस्थेचा प्रवास पुढे चालू राहिला. आज तागायत या ठिकाणी 2022 पर्यंत चालू आहे. 2019 आपल्याला 100 वर्ष पूर्ण झाली परंतु कोरोनासारख्या महामारीमुळे आपल्याला त्या ठिकाणी ते साजरं करता नाही आले शासकीय बंधनामुळे. त्यामुळे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. गेल्या सातत्यानं आम्ही संचालक मंडळात चर्चा करत असताना आम्हाला सारखे आमचे व्हाईस चेअरमन म्हणायचे संचालक म्हणायचे आपल्याला राजकीय पाहुणा नको. राजकीय पाहुणा आणला की काय होतं प्रोटोकॉल येतो आम्हाला त्रास होतो आमचं बर्डन वाढतं. त्यामुळं आम्हाला मार्गदर्शन करणारा पाहुणा हा होता. त्यामुळे आनस्कर साहेबांचं नाव या ठिकाणी सर्वांनी एकमेकांना घेतलं आणि अतिशय आम्हाला त्या ठिकाणी मनापासून आनंद झाला. सुरुवातीला साहेबांच्याकडे वेळ मागायला जात असताना आम्हाला साहेबांची त्या ठिकाणी कल्पना नव्हती कारण साहेबांचा ज्यावेळी आम्ही प्रोफाईल पाहिला नेटला साहेब जवळजवळ 19 संस्थांवर आस्थाकात काम करतात. 19 संस्थांवर सगळ्या RBI असेल नाबार्ड असेल टास्क फोर्स असेल गुजरात जोधपूरची टास्क फोर्स असेल जेवढ्या माझ्या प्रोफाईलमध्ये मला नावं मिळाली आमचे निवेदन त्या ठिकाणी ते सांगणार आहे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे. कारण एवढा मोठा पाहुणा आणायची आमची साहेब कशी ऐकत नव्हती परंतु आमचं आणि आमच्या सहकारीचं सगळ्यांचं असं भावडं मत होतं की आपल्याला आलेला पाहुणा हा आपल्याला मार्गदर्शन देऊ लागला. गावाकडे अशी साहेब पहिली प्रथा होती की गावाकडे एखादा माणूस जात असताना पाहुण्याच्या घरी किंवा नातेवाईकाच्या घरी जाताना काहीतरी पिशवीत खाऊ घेऊन जायचा त्या घराला आनंद देण्यासाठी. आणि तो आनंद मिळण्यासाठी आपल्याला किती त्रास होतो किंवा आपल्याला तो खाऊ आला तर किती आनंद व्हायचा या आनंदाच्या फिलिंगमध्ये आज आम्ही आहोत. कारण आपण आम्हाला जे देणार आहात मग ते नॉलेज स्वरूपातलं असेल मग ते तालुका असेल जिल्हा असेल किंवा स्टेट लेवलच्या कुठल्याही पॉलिसीच्या स्वरूपातलं शेतकऱ्यांना आपण देणारं एखादं योजना असेल ही योजना आज आमच्याकडनं या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्त आमच्या शेतकऱ्यांना तालुक्याच्या शेतकऱ्यांना आणि राज्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना ती गेली तर आम्हाला या कार्यक्रम केल्याचं खरं सार्थक या ठिकाणी आम्हाला लाभेल अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी माझ्या अगोदर आमच्या वास्तविकमध्ये बाळासाहेब कोदरेंनी बऱ्याचशा आमच्या संस्थेच्या काही गोष्टी मांडल्या. रमेशप्पा हवेली तालुक्यामध्ये 140 संस्था आहेत आणि 13 सचिव गुन्हेले भागिले केले तर किती वाटायला येतात किती मेळ बसतो. कोणत्या साहेबांना भांडून एक सचिव घेतला नाही युएनचा मुलगा त्याची आवड आता काढायची अजून सुदैवानं इंदापूरवरून बदलून आलेले काळे साहेब आम्हाला थोड्या दिवसात मिळाले. पाटील साहेब रिटायर झाले त्यांचं शेवटी त्यांना बरंच प्रमोशन दिलं प्रकाश आप्पांनी अण्णांनी पण आता डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे त्यांना त्या ठिकाणी ते काम करता येणार म्हणून
शाखा पातळीवर सोसायटीमध्ये काम करत असताना आम्हाला जी अडचण येतात ती सगळ्यात पहिली अडचण म्हणजे सचिवाची अडचण आली की आता अण्णांना मी काय वेळेला सांगतो, अण्णा सचिव बदला, प्रकाशाकडनं सांगतो हा आमचा सचिव द्या. पण तुम्ही दौंड तालुक्यामध्ये जसं दौंड केंद्राचं सगळा सेटअप बसवला तसा हवेली तालुक्याचा बाबा बसवून द्या. कारण हवेली तालुक्याला काय झालं, तुम्ही एकदम मैत्रीपूर्वक लढत लावता आणि मग आम्हाला त्रास होतो. मग त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तुम्ही आम्हाला एकाला तरी नीट शिल्लक ठेवा की आम्हाला न्याय देण्याचं या ठिकाणी हे करा. अशी मैत्रीपूर्ण लढत आपली ठेवू नका. म्हणजे साहेब सांगा आप्पांना, नाही आप्पा कुणाला श्रेष्ठीला मेसेज द्यायला ते बरोबर देतील अशी मी आप्पांना या ठिकाणी विनंती देखील करत. कारण हवेली तालुक्याचं सहकाराचं राजकारण असेल आप्पा किंवा केळवचं काय असेल. त्याच्यानंतर दुसरी एक आमची अशी अपेक्षा माफक आप्पा की शहराचं नागरिकांना वाटत्या नागरिकांमुळे आमच्या मुंड्यासारख्या, खराडीसारख्या, या मांजरीसारख्या जमिनी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेलेल्या आहेत नागरिकांमध्ये. आणि त्याला त्याला पीक कर्ज असेल, मध्यमुदत कर्जाचं जे धोरण असेल ते अतिशय तोटके आहे. आम्ही जनरल मीटिंगमध्ये सुद्धा आवाज उठवला, पण ते तिथं तुम्ही आम्हाला भीतीने आवाज बंद करायला होता. मग आम्हाला बोलता येत नाही. ते ऐकवण्यासाठी आम्ही तुम्हाला आज आग्रहाने या ठिकाणी बोलवले. कारण हा आमचा मेसेज तुम्ही सन्माननीय श्रेष्ठपर्यंत पोहोचवा. कारण हे कर्ज धोरण कुठंतरी आपल्याला पुनर्गठित केलं पाहिजे. तेव्हा त्या डेडिरेक्टरच्या दराने म्हणा तुम्ही जशी इकरत करून कर्ज देण्याची सुविधा काढली आता, तुम्ही त्याच्यापुढचं काय करता धोरण बदललं की रजिस्ट्रारकडे जाऊन ते हे करावं लागतं. त्यामुळं थोडं इकरार पद्धतीवरच मर्यादा शहराजवळच्या संस्थांना देखील जर वाढवली आपण तर त्याच्यामध्ये आम्हाला थोडासा कुठंतरी दिलासा होईल. आपण त्या ठिकाणी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आहात, विद्यमान संचालक आहात, आपल्याला ती गोष्ट चांगल्या प्रमाणे माहीत देखील आहे. त्यानंतर आम्हाला या ठिकाणी आपण पुण्यासारख्या शाखेला आज 2च महिला काम करतात PDCच्या आणि 1 शिपाई. म्हणजे 2.5 वर्ष शाखा चालली आहे. शाखा प्रॉफिटमध्ये, शाखेचं कॅपिटल बघा, शाखेचा नफा बघा, मुंडवा शाखेवर असलेली सगळी गणित बघा. शाखा तोट्यात असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही एवढी हात जोडून विनंती मांडतो की आम्हाला पुरुष कर्मचारी द्या, आम्हाला पुरेसा कर्मचारी वर्ग द्या. तो थोडा सांगताच येतात. जे नियमले आपण ते आलेच नाहीत अजून. काही आले नेमलं पण ते हजरच झाले नाही. 2 दिवस झाले, गावाकडची बदली म्हणून मागितली ते परत आलेच नाही. अशाही काही केसेस त्या ठिकाणी आहेत. आपण त्याच्यामध्ये ते थोडंसं लक्ष घालावं. या पद्धतीनं ह्या काही अल्पशा आमच्या काही मागण्या आहेत आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आपण सोडवाव्यात. आणि जेणेकरून आम्हाला अजून वाढत्या नागरिकांचा प्रश्न आहे, सोसायट्यांचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आमची अशी अपेक्षा आहे की प्रकाशपात जसं पुणे जिल्हा बँकेला तुम्ही वर्गाचं एकालाच मतदान ठेवलंय आणि मार्केट कमिटीला 16, 17, 11, 12, 13 जणांचं ठेवलंय. आम्हाला द्या ना सगळ्यांना मतदानाला संधी. तुम्ही एकालाच ठेवलं की मग आमच्या सगळ्यांची अडचण होती. 17 वेळा 17 निवडणुकीला एक प्रतिनिधी पाठवायचा म्हणजे तो रिटायर झाला तरी त्याला जात नाही. त्यामुळं सगळ्या संचालकांना मताचा अधिकार असावा जेणेकरून सगळ्यांना आम्हाला त्या ठिकाणी काम करता येईल अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा करतो. त्याचबरोबर ह्या काम करत असताना ह्या आलेल्या अनेक अडचणी आहेत. मध्यमुदतच्या काही कर्ज प्रकरणातील गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बाकी अधिक बऱ्याचशा मागण्या म्हणण्यापेक्षा आमच्या अडचणी आहेत. त्या आपण जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला खूप त्याचा आनंद होईल. मी या ठिकाणी जास्त काय बोलणार नाही. माझ्या पातळीच्या अडचणी आणि आता मला आपण नुकतंच हायवे तालुका खरेदी विक्री संघावर घेतले. आप्पा आज तालुक्याचा अभ्यास करताना 140 संस्थांमध्ये 30-20 संस्था अनिष्टता पावतीमध्ये, काही संस्था तोट्यामध्ये, काही संस्था फ्रॉडच्या प्रकरणामध्ये बंद पाठी दप्तर लावून यांना कुठंतरी वाचा पडली पाहिजे आम्हाला. कारण हवेली तालुक्यामध्ये 140 संस्थांचं बळाबळ असताना जर त्याच्यामधल्या निम्म्यापेक्षा थोड्या जास्त संस्था आपल्याला या ठिकाणी इफेक्टिव्ह पद्धतीत मिळतात, त्यालाही आपण कुठंतरी तालुका पातळीवर वाचा पडली पाहिजे. या ठिकाणी परत एकदा पुन्हा सांगेन की या ठिकाणी हा कार्यक्रम घडवण्यामध्ये माझा सभासद हा माझा सर्वश्री या ठिकाणी आता कर्जदार सभासदाची एकत्रित मागला आहे आम्ही आमच्या कार्यक्रमाचा. कारण आमची संस्था चालवण्यामध्ये जे प्रामुख्याने घर आहेत आप्पा, ती घर म्हणजे हे मनोहर मोलकरांचं घर. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष कैलास मामा कोदरे आणि आमची सहकारातली सगळी मंडळी, ही मंडळी त्यांची आम्ही हात जोडून विनंती करून संस्था चालवण्यासाठी मामा कर्ज घेतलं पाहिजे. त्यामुळे ही मंडळी कुठंतरी
बारामतीच्या शेतावर, दौंडच्या शेतावर तिकडं कर्ज घेतात, म्हणून ही आता आमची संस्था टिकली आणि या ठिकाणी ती संस्था चालली. त्यामुळे कर्जदार सभासदांच्या जीवावर आमची संस्था चालत असताना न कर्ज घेणाऱ्या सुद्धा सभासदांना माझी विनंती आहे, आपण बाहेरगावी शेती घेतली असेल तरी ते नमुनावरती तुम्हाला या ठिकाणी कर्ज मिळतं जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतीवर. त्यामुळे ती नोंद घ्या. आमचे बरेचसे सभासद तुमच्या दौंड तालुक्यामध्ये कानगावला आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडून पारगावला आहे, जिथं सगळ्यांची शेती घेऊन त्या ठिकाणी शेती करतात. आमचे आप्पा बापू ढमढेरे त्यांची शेती तिथे ते नियमित शेती करतात. सगळ्यात पहिला कर्ज घेणारा परतफेड करणारा बापू ढमढेरे आमचा, की जेणेकरून आम्हाला ते माझेच चेअरमन आहेत, ते विद्यमान संचालक आहे, परंतु अनेक मंडळींनी त्या ठिकाणी स्वतः कर्ज घेऊन ती संस्था कशी जिवंत राहील या असे जिवंत ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. बऱ्याचशा सभासदांना या ठिकाणी मी विनंती करतो की काहींचे 100 वर्षाची संस्था असल्यामुळं त्यांचे आजोबा पंजोबा हे सुद्धा आज सभासद यादीमध्ये आहे, त्यांनी त्यांची वारस नोंद करून घ्या आणि त्या ठिकाणी तुमचं पुढं नाव लावून पुढं तुमचं सभासदत्व नक्की करा आणि संस्थेच्या सगळ्या सुविधांचा फायदा घ्या, ही मी तुम्हाला अशी विनंती करेन. आणि या ठिकाणी आम्ही थोडासा डिस्प्ले मांडला आहे सभासदांना वस्तू देण्याच्या दृष्टिकोनातून. आम्ही आमच्या गेल्या 5-6 वर्षाच्या नात्यामधून शतक महोत्सवीसाठी काही निधी राखून ठेवला. तो निधी शतक महोत्सवी खात्यामध्ये भरला PDCC बँकेमध्ये आणि 5 ते 7 लाखाचा निधी आम्ही त्या ठिकाणी संकलन करून त्या संकलनामधून सभासदांना ट्रॅव्हल टिफिन, त्या टिफिनला असणारी बॅग, त्याच्यानंतर टॉवेल, टोपी आणि चार्ल्स डिपॉल सन्मान देऊन सगळ्या सभासदांना आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. त्यांचा सन्मान या ठिकाणी प्रत्येकाला आम्ही इथे देणार आहोत, घरी जाऊन देणार आहोत. जे काही नाही आहेत त्यांना पुन्हा त्यांनी संस्थेच्या ऑफिसमध्ये कार्यालयात संपर्क साधून त्यांनी तो त्या ठिकाणी घेऊन जावा अशी सुद्धा मी विनंती करेन. दुसरी गोष्ट, आज सभासदांना सगळ्यांना फॅमिलीसह बोलवलं होतं, कारण एका घरामध्ये 4-5 सभासद आहेत. आज आम्ही सगळ्यांना छान आनंदानं चांगलं भोजन देणार आहोत, की जो हा भोजन म्हणजे आपल्याला घेतल्यानंतर आपण आम्हाला दिलेला आशीर्वाद आम्ही त्या ठिकाणी समजू. त्यामुळं मी सन्माननीय मान्यवरांना सुद्धा विनंती करणार आहे, आपणही आमच्याबरोबर, तुम्ही रोज जेवता पण आज आमच्याबरोबर जेवा लागेल. तुम्हाला थोडंसं काही तुम्ही खात असाल साहेब, ती आम्ही व्यवस्था केलेली आजच करताय. त्यामुळे तुम्हाला आमच्या डायनिंग टेबलवर बसून आम्ही तुमची आज सेवा करणार आहोत. ती संधी आपण आम्हाला द्याल अशी सुद्धा माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सभासदांचं मी या ठिकाणी तसं पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचा आभार मानतो, सभासदांचा आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं, मी या संस्थेमध्ये ज्या माणसामुळे आलो ते बाळासाहेब भगवंतराव लोणकर तात्या आले ना, ते आमचे दुसरे सचिव गणेशजी वानखेडे होते. त्या माणसांनी मला या सहकारात आणलं, म्हणून मी या ठिकाणी गेली 20-25 वर्ष